प्रस्तुत समासामध्ये शिष्य आपल्या सद्गुरूला विचारतायत, समाधान म्हणजे काय? आणि ते लाभेल कशामुळे? लोकांची समाधानाविषयीची कल्पना वेगळी आहे. कारण लोक आपलं समाधान या विश्वातील आकारसदृश वस्तूतून प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण जग हे भेदाने भरलेलं आहे. जे काही रंगरूप, आकार, दृश्यरूप आहे ते सारखे बदलते, एकसारखे कधीच नसते आणि अंतिम नाश पण पावते. म्हणून या विश्वातील कुठल्याही वस्तुरूप, पदार्थरूप, आकारस्वरूप वस्तूतून आपल्याला शाश्वत समाधान मिळू शकत नाही. मग हे जे समाधान आहे त्या विश्वातून मिळणारं ते कायमस्वरूपी नाही, शाश्वत नाही, अखंड नाही, अबाधित नाही, परिपूर्ण पण नाही. मग समाधान मिळणार कुठे? समाधान आहे कसे? समाधान हा शब्दच कसा आहे? समअधीन. समाधान सम म्हणजे सारखा, एकसारखा, समान, अखंड. अधीन म्हणजे आधीपासून असलेला पण आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद, सच्चित आनंद. जिथे सत्य आहे, पवित्र आहे आणि आनंद आहे, तिथे शाश्वत सुख, समाधान आहे. शाश्वत सुख, शांती, समाधान आहे. म्हणून समाधान कशापासून मिळणार आहे? जे शाश्वत आहे, पवित्र आहे, आनंदमय आहे, त्याच्यापासूनच मिळणार आहे. असे काय आहे त्या जगामध्ये जे शाश्वत आहे, पवित्र आहे, आनंद स्वरूप आहे? तर एकच एक सद्वस्तू, जो आत्मा परमात्मा, जे प्रत्येकाचे निजस्वरूप, ते आनंद स्वरूप आहे. ते सुखमय आहे, शांतिमय आहे आणि ज्ञानस्वरूप आहे. अखंड आहे, अबाधित आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी जे चैतन्य आहे, आत्मा आहे, जो जाणीव रूपाने, चैतन्य रूपाने विलासतो आहे, या देहाला चालवतो आहे, देहामधला सुखदुःखाचा अनुभव सांगतो आहे, ताण भुकेचा अनुभव सांगतो आहे, हवं नको त्याची जाणीव करून देतो आहे. म्हणजे जो आत्मा परमात्मा आहे, आनंदघन, पवित्र, शुद्ध, ज्ञानस्वरूप, तो अखंड आहे, अबाधित आहे, चिरंतन आहे. आणि त्याची प्रचिती हे खरे समाधान आहे. आता त्याची प्रचिती म्हणजे परब्रह्म स्वरूपाची प्रचिती.
परब्रह्म निर्गुण निराकार निश्चळ गुणरहित. मग त्याचं वर्णन कसं करायचं? वर्णन करायला आकार पाहिजे, रंगरूप पाहिजे, गुण पाहिजे. त्याच्यातलं काहीच त्याच्या ठिकाणी नाही. मग त्याचं वर्णन कसं करता येईल? म्हणून समाधानाचा अनुभव म्हणजे आत्मस्वरूपाच्या प्रचितीचा अनुभव, स्वस्वरूप स्थितीचा अनुभव, त्याचं वर्णन करता येत नाही. पण जसं मुक्याने गुळ खाल्लं, गुळाच्या गोडीचा अनुभव त्याच्याकडे आहे, भले शब्द नसतील त्याच्याकडे, पण गुळाच्या गोडीचा अनुभव त्याच्याकडे आहे. तसं समाधान म्हणजे स्वस्वरूप स्थिती, स्वस्वरूप त्याची प्रचितीचा अनुभव हा वर्णनातीत आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. पण त्याचा अनुभव ज्याचा त्याच्याकडे आहे त्याला स्वानुभव म्हणतात, स्वप्रचिती असं म्हणतात. तिन्ही प्रचितीच्या अनुभवामधूनच ते सिद्ध होतं. पहिली शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती. म्हणून ते जर प्राप्त व्हायला पाहिजे असेल ती सुरुस्थिती आणि तो समाधानाचा अनुभव, समाधान परिस्थिती, तर संत सहवास पाहिजे, सत्संग पाहिजे, परमार्थ पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सद्गुरूच्या ज्ञानबोधाप्रमाणे साधन भक्ती केली पाहिजे, नित्यनेम पाहिजे. संतांना शरण जाऊन त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि त्या महावाक्यावर साधना केली पाहिजे. ते आपल्या स्वरूपाची ओळख आहे, ही आपल्या स्वरूपाची ओळख आहे. देहाचे जगणे या जगामध्ये हे स्वप्नवत आहे. रात्री गाढ झोपेमध्ये असतो आणि स्वप्न पाहतो. स्वप्नामध्ये अनेक व्यवहार करतो. आता हा तो झोपला आहे, तो स्वप्नामध्ये व्यवहार पण करतो. तसंही जगातलं जीवाचं असणं हे स्वप्नवत आहे. तो जे काही करतो आहे ते माहीत आहे. शाश्वत नाही, अशाश्वत आहे, नित्य आहे, भासमान आहे. आणि म्हणून या विश्वातलं जे सत्य काय आहे, तर या विश्वाच्या आधी आणि अंती शिल्लक राहणारा ते परमात्मा स्वरूप, तेच आपल्याकडे चैतन्य स्वरूपाने, जाणीवेच्या रूपाने, ज्ञानस्वरूपाच्या रूपाने पावते. म्हणजे निसर्गदत्त महाराज काय म्हणतात, जाणीवेचा जाणता जाणीवेला ज्ञाता झाला, ही स्वतः स्वानुभवातूनच होते. ती आत्मप्रचिती ही ज्ञानस्वरूपाची प्राप्ती, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. म्हणून पुढे महाराज म्हणतात, तुझ्या आत्मज्ञानावेळा अन्य कोणी देव ईश्वर नाही. तुझ्या ठिकाणी असणारं आत्मज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान. ज्ञान म्हणजे जाणीव, कळतेपण. जे कळतेपण आहे आपल्यामध्ये, ज्या जाणीवेच्या आधी जो जाणता आहे, जाणीवेचा करता आहे, ज्याच्यातून ती जाणीव प्रसवते आणि त्या जाणीवेतून सगळे व्यवहार घडत आहेत, त्या जाणीवेचा उगम ज्याच्या ठिकाणी आहे तो आत्मा परमात्मा चैतन्य रूप, तो ईश्वर देव, ते आपले स्वरूप आहे, म्हणजे स्वरूप आहे. त्याची प्रचिती
म्हणजे खरे समाधान. त्या समाधानामध्ये शांती आहे, सुख आहे आणि मोक्षमुक्ती आहे. कारण ते ज्ञानस्वरूप आहे आणि ती त्याची प्राप्ती, त्याची प्रचिती. हे स्वप्न जगत, त्याच्यात ते देहाच्या ओळखीने वावरणारे आपण, हे सर्व स्वप्नच आहे, दीर्घ स्वप्न आहे. पण मात्र ज्याच्या ठिकाणी या स्वप्नाचा स्वप्न ज्याच्यावर घडते येते किंवा हे विश्व ज्याच्यावर उभं राहिलेले आहे, तो आत्मा परमात्मा आदी अंती आहे आणि तो आपल्या ठिकाणी असणारी जाणीव आणि त्या जाणीवेचा जाण तो परमात्मा आहे. असे ज्ञान ज्याला झाले तो सर्व दुःखातून मुक्त झाला, चिंतेतून मुक्त झाला. त्याला गुरुकृपा लागते आणि त्या गुरुकृपेनेच आत्मप्रचिती प्राप्त होते. आणि म्हणून आपल्यामध्ये जे भगवंताचं स्वरूप आहे, समाधानाचं स्वरूप आहे, जे सच्चिदानंद म्हणाला मी तसं आपल्यामध्ये दुर्गुण, दुराचार, दुर्वासना, मदमत्सर, कामक्रोध, दंभ, अहंकार यापैकी काही असता कामा नये. परिपूर्ण शुद्ध भाव प्रेममय, ज्या प्रेमामध्ये कुठे अट नाही, कुठली मागणी नाही, देणे घेणे अटीतटीचं नाही, सहजपणे आनंद रूपाने, प्रेममय रूपाने, पवित्र भावनेने सगळे व्यवहार सहज होतात. तिथे या समाधानाचे अनुभव आहेत. आणि अशी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर आपल्यातलं अज्ञान दूर झालं पाहिजे, आपला जीवभाव गेला पाहिजे, देवभाव जाण्यासाठी देहबुद्धी गेली पाहिजे आणि आत्मबुद्धी म्हणजे आपण आत्मा आहे हे आपल्यामध्ये भिडलं पाहिजे. ते फक्त सद्गुरूच्या मुखातून प्राप्त झालेल्या महावाक्याच्या आधारे होऊ शकते. आणि मनोभाव शुद्ध पवित्र राहावा म्हणून नित्यानंदाची जी साधन भक्ती आहे ती घडली पाहिजे. आणि प्रत्येक क्षणाला विवेक घडला पाहिजे. विवेक घडला तर वैराग्य आहे, वैराग्य आहे तर शुद्ध भाव आहे, पवित्रता आहे. शुद्ध भाव आहे, पवित्रता आहे, आनंद आहे. आणि ती जिथे आहे तिथे स्वरूपाच्या सुस्वरूपाची प्रचिती आहे. आणि मग तेव्हा ते समाधान. म्हणून सतत ज्ञानबोध सद्गुरूच्या मुखातून श्रवण करताना म्हणजे श्रवणाचं मनन झालं पाहिजे, मनाचं चिंतन झालं पाहिजे आणि मग त्याचं निधिध्यासन झालं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. मग खरं शाश्वत सुख, शांती, समाधान अनुभवता येईल. जिथे समाधान आहे ते शाश्वत सुखही आहे, शांती आहे. म्हणून समाधान विचारायला गेले तर सांगता येत नाही, मात्र प्रचितीने त्याच्या अनुभवातून त्याच्या आत्मप्रचिती घेता येते. आणि ती प्रचिती सद्गुरू कृपा झाल्यावरच मिळू शकते. म्हणून नित्यनेमाने साधन भक्ती पाहिजे, आचार विचार शुद्ध पाहिजे, सद्भावना, सद्वासना आणि सदाचार, 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यानेच आपल्याला आपल्या स्वरूपी, आपल्या अंतर्यामी स्थित परमात्मा स्वरूप त्याची प्रचिती येईल. आणि मग समाधान, सहज समाधान स्थिती प्राप्त. माझे बोलता ते सुख काय असते अशी अवस्था प्राप्त होते. आणि हे जीवनात ज्याला लाभलं तो मोक्षाधिकारी झालाच,
ज्या जीवनामध्ये तो सदा आनंद भोगतो, त्याला चिंता नाही, भय नाही, विषय नाही, वासना नाही, जसे लिहिले ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती समाधान कधी राहील? ठेविल्यानंतर तैसेची राहावे. त्या भगवंताने जसे आपल्याला ठेवले आहे त्या स्थितीमध्ये सुद्धा त्याचं नामस्मरण करत, त्याचा जय जयकार करत, आनंद साजरा करत ते दिवस घालवले पाहिजे. मग बाकी जे काम आहेत, काही कार्य आहेत, काही गरजेचे आहेत, काही ज्ञानशी देणारी आहे, हे सर्व आपोआप घडते, आपोआप घडते आणि मग समाधान स्थिती प्राप्त होते. म्हणून भक्ती ज्ञानाची जननी आहे आणि गुरुशिवाय मार्ग नाही. हे जे ज्ञान प्राप्त होणे प्रचित यांना गुरुगम्य मार्ग असे म्हणतात. कारण हे दिव्य ज्ञान आहे, शब्दाने बोलता येत नाही, सांगून कळत नाही, तर आत्मप्रचितीनच कळते. आणि त्याच्यासाठी सद्गुरूशी प्रामाणिक एकनिष्ठ, सद्गुरूच्या शब्दावर परिपूर्ण श्रद्धा, विश्वास आणि साधनेचा नेम हे असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यांनाच ती प्रचिती प्राप्त होईल आणि त्यांचं जीवन सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं. राजाधिराज सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुरू श्री सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय.